महाराष्ट्रामध्ये ओबीसींचं जे राजकीय आरक्षण रद्द झालं आहे त्यावरती सगळ्या राज्याच्या भावना तीव्र आहेत. काल विधानसभेमध्ये हा मुद्दा घेऊन सभागृहामध्ये स्वतःचं मत आग्रहानं मांडणाऱ्या 12 सदस्यांचं निलंबन करण्याचा ठराव राज्य सरकारनं मांडला आणि या 12 सदस्यांचंही तालिका सभापतींनी निलंबन केलं. मुळामध्ये ओबीसींचं राजकीय आरक्षण पंचायत राज व्यवस्थेमध्ये कसं आलं हे माननीय सर्वोच्च न्यायालयानं का रद्द केलं आणि ते परत आणायचं असेल तर काय करावं लागेल ह्या गोष्टीचा आपण परामर्श येत्या 2 ते 4 मिनिटात घेणार आहोत. 1992ला ज्यावेळेस नरसिंहरावांचं सरकार आलं त्यावेळेस त्यांनी पंचायत राज व्यवस्थेला घटनात्मक स्थान देण्यासाठी म्हणून 73वी घटना दुरुस्ती केली. ही घटना दुरुस्ती करत असताना त्यांनी घटनेमध्ये आर्टिकल 243 मध्ये अमेंडमेंट केली आणि त्यात 243D आणि टी असे 2 उपकलम टाकले. एक शहरी स्थानिक स्वराज्य संस्थेसाठी आणि दुसरं ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्थेसाठी. 243D आणि टी मध्ये आरक्षणाची जी व्यवस्था आहे ती SC ST आणि महिला आणि स्थानिक स्वराज्य संस्थांचे जे चेअरपर्सन्स आहेत यांच्यासाठीच्या आरक्षणाची व्यवस्था आहे. हे 73वी घटना दुरुस्ती झाली, 243D आणि टी इन्सर्ट केलं. त्यावेळेस केंद्र सरकारनं राज्यांना असं सांगितलं की तुम्ही तुमच्या राज्यामध्ये पंचायत राज व्यवस्थेमध्ये आरक्षण देण्याची व्यवस्था करा आणि याची रचना वगैरे तुम्ही स्वतंत्र अधिनियम तयार करून करा. 1994ला महाराष्ट्रामध्ये शरद पवारांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसचं सरकार होतं आणि त्यावेळेस शरद पवार साहेबांनी महाराष्ट्र पंचायत राज अधिनियम 1994 तयार केला आणि त्यामध्ये आर्टिकल 12(2)C इन्सर्ट करून त्या आर्टिकल अंतर्गत राज्यांमध्ये जे इतर मागासवर्ग आहेत SC आणि ST सोडून त्यांना आरक्षण दिलं. 2019 पर्यंत ते सगळे व्यवस्थित चालू. 2019ला ज्यावेळेस या आरक्षणाला सुप्रीम कोर्टामध्ये चॅलेंज झालं त्यावेळेस मान्य सर्वोच्च न्यायालयानं आता ते आरक्षण रद्द केलं आणि आर्टिकल 12(2)Cच रद्द करून टाकलं. याचं कारण की तुमच्याकडे इतर मागासवर्गीयांसाठीचा त्यांच्या बॅकवर्डनेस प्रूव्ह करणारा एम्पिरिकल डाटा नाहीये. आता काल राज्य सरकारनं असं केलं की विधानसभेनं एकमतानं असा ठराव पाठवला केंद्र सरकारला की तुम्ही याच्यात सहकार्य करा. काल देवेंद्रजी मान्य विरोधी पक्षनेते असं सांगत होते की हे असं करणं चुकीचं आणि ते 200% खरं आहे. ते याच्यासाठी खरं आहे की केंद्र सरकार परत हे राज्य सरकारकडेच पाठवणार आहे. का पाठवणार आहे? कारण आर्टिकल 243D आणि टी मध्ये जे 6वं कलम आहे त्यात असं स्पष्ट सांगितलंय की SC ST आणि वुमन्स याच्या व्यतिरिक्त जर काही बॅकवर्ड क्लासेसला आरक्षण द्यायचं असेल तर ते स्टेट लेजिस्लेचर्सनं राज्य विधानमंडळानं द्यायचं आहे. म्हणजे राज्य विधानमंडळानं तो ठराव करायचा आहे आणि ते आरक्षण द्यायचं आहे. आता माननीय सर्वोच्च न्यायालय काय म्हणताय? बरं, हे प्रकरण आत्ता आलं नाही आहे. सर्वोच्च न्यायालयानं स्वतःचं मत के कृष्णमूर्ती केसमध्ये 2010ला सुद्धा सांगितलं. त्यावेळेस सर्वोच्च न्यायालय असं म्हणताय की इन द व्ह्यू ऑफ अबाउट द कन्क्लुजन्स आर म्हणजे बॅकवर्डनेसशी संबंधित राजकीय आरक्षण आणि आर्टिकल घटनेच्या 15(4) आणि 16(4)चं आरक्षण हे दोन वेगळे आहेत. द नेचर अँड पर्पज ऑफ रिझर्वेशन्स इन द कंटेक्स्ट ऑफ लोकल सेल्फ गव्हर्नमेंट म्हणजे पंचायत राज व्यवस्था is considerably different from that of higher education and public employment. In this sense, Article 243D and Article 243T form a distinct and independent constitutional basis for affirmative action and the principles that have been evolved in relation to the reservation policies enabled by Articles 15(4) and 16(4) cannot be readily applied in the context of local self-government. म्हणजे एज्युकेशन आणि एम्प्लॉयमेंटसाठी, शिक्षण आणि रोजगारासाठी जे 15(4) आणि 16(4) मध्ये जो डाटा किंवा जी पद्धत तुम्हाला कामाला येईल ती 243D आणि टी अंतर्गत राजकीय आरक्षण द्यायचंय त्यांच्या कामाला येणार नाही. त्यासाठी काय करावं लागेल? सर्वोच्च न्यायालय असं म्हणतंय त्याच केसमध्ये we are not in a position to examine the claims about overbreadth in the quantum of reservations provided for OBCs under the impugned state legislations. Impugned state legislation म्हणजे अर्धवट जे राज्य सरकारनं लेजिस्लेशन्स केलेले आहेत, अधिनियम आणि कायदे तयार केलेले आहेत त्याच्यात, since there is no contemporaneous empirical data. का ते अर्धवट आहेत? त्याच्यामध्ये कंटेम्पररी एम्पिरिकल डाटा अवेलेबल नाही आहे. The onus is on the executive to conduct a rigorous investigation into the patterns of backwardness that act as a barriers to the political participation, which are indeed quite different from the patterns of disadvantages in the matter of access to education and employment. याच्यासाठी काय करावं लागेल? तर स्टेट एक्झिक्युटिव्ह जे आहे, कार्यकारी मंडळ म्हणजे कॅबिनेट यांना हा बॅकवर्डनेस जो आहे
त्या बॅकवर्डनेसची पूर्ण माहिती घ्यायची, त्याची इन्क्वायरी करायची आणि ती इन्क्वायरी करून नंतर आरक्षण द्यायचं. याच्यासाठी काय करावं लागेल तर राज्य सरकारला बॅकवर्ड क्लास कमिशन तयार करावं लागेल. बॅकवर्ड क्लास कमिशन 3 ते 4 महिन्यामध्ये हा इम्पेरिकल डाटा तयार करतं आणि ह्या इम्पेरिकल डाटाच्या आधारे राज्य सरकारला परत महाराष्ट्र पंचायत राज अधिनियम मध्ये असं आरक्षण देता येईल जे सुप्रीम कोर्टात रद्द होणार नाही. आता काल माननीय भुजबळ साहेब जी मागणी करत होते किंवा सरकार जी मागणी करत होतं की केंद्र सरकार आम्हाला डाटा देत नाहीये. तुम्ही जो केंद्र सरकारला सरकार डाटा मागताय तो आहे सेन्सस 2010चा. सेन्ससच्या थ्रू 2010च्या थ्रू जो डाटा येईल तो आर्टिकल 15(4), 16(4) च्या नुसार एम्प्लॉयमेंट आणि एज्युकेशनला लायबल असेल. तो राजकीय आरक्षणाला लायबल असणार नाही. राजकीय आरक्षणासाठी बॅकवर्ड क्लास कमिशनचा डाटा गरजेचा आहे. आणि आता राज्य सरकारनं बॅकवर्ड क्लास कमिशन या विषयासाठी गठीत केलाय जे 15 महिन्या आधीच करायला पाहिजे होतं. आणि असं जर गठीत केलेलं कमिशन इम्पेरिकल डाटा गोळा करत असेल तर त्या आधारे राज्य सरकारला ओबीसींना राजकीय आरक्षण देता येईल. जे राजकीय आरक्षण दिलेलं रद्द झालंय ते का झालंय ते इम्पेरिकल डाटा नाही आहे. सुप्रीम कोर्टाचं म्हणणं असं आहे की ते राजकीय आरक्षण विथ ड्यू प्रोसेस ऑफ लॉ झालेलं नाही कारण तो इम्पेरिकल डाटा बॅकवर्ड क्लास कमिशनने दिलेला नाहीये. आता काल देवेंद्रजी 3-3दा सांगत होते की जो डाटा आहे केंद्र सरकारला मागताय तो याच्या कामाचा नाहीये. बरं तो डाटा सुद्धा काय तर त्या डाटामध्ये 8 कोटी चुका आहेत. महाराष्ट्रातल्याच 69 लाख चुका आहेत. हे चुकीचा डाटा देऊन ओबीसी समाजाचा नुकसान करणं योग्य नाहीये. राज्य सरकार आता ठराव पाठवत आहे की केंद्र सरकारने यात मदत करावी. राज्य सरकारचं इंटेन्शन क्लिअर आहे. राज्य सरकारला ओबीसींना आरक्षण द्यायचं नाही. जर राज्य सरकारला आरक्षण द्यायचं असतं तर राज्य सरकारनं फास्ट ट्रॅकवरती ओबीसी कमिशनला विनंती केली असती की तुम्ही ही आरक्षणासाठीचा इम्पेरिकल डाटा तयार करा आणि सरकारनं आश्वस्त केलं असतं की येत्या 4 महिन्यामध्ये परत एकदा असा आम्ही याच्यामध्ये विधानमंडळामध्ये कायदा संमत करू ज्यानं ओबीसीचं आरक्षण टिकेल, पंचायत राज अधिनियमामध्ये ते इन्सर्ट करता येईल. पण राज्य सरकारला येणार आहे पंचायत राज जे इलेक्शन्स आहेत 2022 याच्यात ओबीसींना आरक्षण भेटू नये असं प्रामाणिक मत आहे. म्हणून काल देवेंद्रजी सांगत होते की ही पद्धत चूक आहे. बॅकवर्ड क्लास कमिशनच्या थ्रू ते जायला पाहिजे. आणि अशा पद्धतीनं राज्य सरकार ओबीसींचं नुकसान करण्यामध्ये इंटेन्शनली काम करतं का काय अशी शंका आहे. मी राज्य सरकारच्या ह्या धोरणाचा निषेध करतो आणि बॅकवर्ड क्लास कमिशनच्या थ्रू जर आपण गेलं तर पंचायत राज व्यवस्थेमध्ये ओबीसींचं आरक्षण कायम राहील. आणि भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता म्हणून राज्य सरकारच्या ह्या मूला मी विरोध करतो, निषेध करतो. आणि ओबीसी समाजाच्या आरक्षणासाठी आम्ही जसे कायम रस्त्यावर आहेत तसे उद्या शेवटच्या क्षणापर्यंत रस्त्यावर राहू. जय हिंद, जय महाराष्ट्र.